पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना पुण्यात एकत्रित लढणार का? दोन्ही पक्षाची पुण्यात युती होणार का? आणि युती म्हणूनच हे दोन पक्ष पुणे महापालिकेची निवडणूक लढणार का? हे सगळे प्रश्न आजही निरुत्तरित आहेत. अवघे 3 दिवस फॉर्म भरण्यासाठी उरलेत, पण रोज बैठका होत आहेत, पण तिढा जागा वाटपाचा काही सुटत नाही. जो प्रस्ताव शिवसेना भाजपला देते तो प्रस्ताव भाजप अजूनपर्यंत मान्य करत नाहीये. केवळ 13 ते 15 जागावर शिवसेनेच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत आणि म्हणून शिवसेना खरं तर आक्रमक झालेली आहे. 13 ते 14 15 जागावर आम्ही लढणार नाही. त्यातच रवींद्र धंगेकरांनी 2 तिकिटाची मागणी केली होती. 24 मधून त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर इच्छुक होता, पण आता त्या 13 ते 14 जागांच्या यादीमध्ये प्रणव धंगेकरांचं नाव नसल्याचं कळते. आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रणव जर गरज पडली म्हणजे धंगेकरांचा मुलगा येतो प्रभाग क्रमांक 24 मध्ये अपक्ष लढणार आहे. मामा, पक्षाकडून जर तिकीट नाही भेटलं तर प्रणव अपक्ष लढेल याच्यावरती ठाम येतो? नाही, मी त्याला कालपर्यंत म्हणतो की धनुष्यबाणावर तुला निवडणूक लढवायची आणि तू तो निर्णय वैयक्तिक घेऊ नको. पण कालपर्यंत ऐकत होता, पण रात्री तो म्हणला की मला निवडणूक ही लढवायची. कशी लढवायची, काय लढवायची ती मी ठरवेन. तुम्हाला मदत करता येतं करा, नाही तर तुम्ही मला मदत करू नका, हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं. आणि विषय असा की त्याला लढणार आहे, शेवटी लढणारं रक्त लढणार आहे. ते किती रक्तबंबाळ होतंय का जिंकतंय का हारतंय तो त्याचा विषय, पण तो लढणार हे नक्की. पण युतीचं काय फिसकटलंय? युती का होत नाहीये? नीलम गोरे, तुम्ही आधी म्हणत होता, नीलम गोरे म्हणत होता की सन्मानपूर्वक काय होतंय नेमकं? बघा, मी परत एकदा स्पष्टच बोलतो की लाचार होऊन युती करू नका. लाचार होऊन आम्हाला तुम्ही जागा देणार ना आम्ही ठरवणार असं नका करू. शिवसैनिकांच्या भावना सगळ्या तुम्ही बघा आणि त्यातनं तुम्ही निर्णय घ्या. पण कार्यकर्त्यांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत आणि ते प्रत्येक नेत्याच्या दारापुढे जाऊन बोलत आहेत. आमच्यात बी थोडेफार वाद व्हायला लागले त्या सगळ्या ह्याच्यामुळं. आणि मी काय वाटाघाटीत नव्हतो, नसणार बी. तो माझा विषय, माझ्या पिंड बी नाही. पण हे सगळं होताना शिंदे साहेबांनी आम्हाला स्थानिक लेवलवर जो अधिकार त्यांनी आदेश दिला पाहिजे की तुम्ही आता बघा तुमचा निर्णय घ्या. कारण शेवटी पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान सन्मान देण्याची शिवसेनेची भूमिका असते. त्यामुळे त्या पद्धतीने आम्हाला काम करण्याची त्यांनी. पण मग तुम्ही 2 तिकीट मागितले होते, एक पत्नीसाठी आणि प्रणवसाठी. मी शिवसेनेत आहे, शिवसेनेचा पदाधिकारी आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा शिवसेनेकडेच काय जे काय आहे ते मागणार आहे. आणि ते माझा मुलगा मी म्हणजे माझा मुलगा आहे आणि पण त्याला निवडणूकच लढवायची, त्यामुळे तो आता विषय राहिला. पण मग अपक्ष आहे तो त्याचा निर्णय काय घ्यायचा तो घेईलच. वडील म्हणून तुम्ही काहीतरी सांगितलं असेल. सांगितलंय पण तो ऐकत नाही ना. आता त्याचा निर्णय तो घ्यायचा आहे त्याने. कुठल्या प्रभागातून तो 24 मध्ये इच्छुक आहे आणि पत्नी कुठल्या प्रभागातून इच्छुक आहे? नाही, तो माझ्या कुटुंबाचा विषय नाही. परत एकदा सांगतो, निवडणूक लढणं आणि जिंकणं किंवा निवडणूकच लढवली पाहिजे असं काय विषय नसतो राजकारणामध्ये. धंगेकर नाव ह्या परमेश्वरांनी धंगेकर नावाला ग्लो दिलाय, एवढ्या पुणेकरांनी त्याला आशीर्वाद दिले. ते काय मिटणारं नाव आहे का? ते लढणारं नाव आहे. त्यामुळं त्यांनी कुठेही लढायचं म्हणलं तर तो त्यांचा निर्णय. पण आम्ही पक्षाकडं लपून मागणारच ना. आणि नाही दिलं तरी लढणार तर हेच ठरलेलं. तुम्ही सन्मानपूर्वक युती म्हणता. सन्मानपूर्वक युती म्हणजे किती जागा? 165 पैकी किती जागा तुम्ही त्यांना आधी मागितल्या होत्या? आता कितीचा त्यांनी प्रस्ताव दिला? ह्याच्यामध्ये जो प्रस्ताव आहे तो मी त्या बैठकीला नव्हतो, पण जो प्रस्ताव दिला त्याच्यामध्ये काही जागा कधीच भाजप शिवसेना निवडून नाही आल्या अशा जागा त्यांनी पडणाऱ्या जागा दिल्यात. म्हणजे त्या प्रस्तावामध्ये 5-6 कुठेतरी आमचे निवडून येतील. मग तसे 10-20 निवडून येतील. मग हा एक फरक राहणारच ना. मग भाजप शिवसेनेची आणि पर्यायानं तुमची देखील कोंडी करते पुणे महापालिकेत असं वाटतंय का? नाही ना, कोंडी कोण करत? लोकशाही. कोणी कोणाला रस्ते 100 आहेत ना, असं थोडीच. कोंडी कोणाला करत नाही. रस्ते 100 आहेत म्हणतात, मग राष्ट्रवादी सोबत जाणार का अजितदादांसोबत? असं काय जे वाटेल ते. शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना असतील त्याच्या पद्धतीने बैठकीत शेवटची बैठक आज होईल. याच्यापुढे आमच्यात बैठक होणार. आज कुठली बैठक म्हणजे शिवसेनेची अंतर्गत का त्यांच्यासोबत महायुतीची बैठक? मी वाटाघाटीने महायुतीला जात नाही, तुम्हाला माहिती. आणि जाणार बी नाही. ते पक्ष नेतृत्व करतील निर्णय. पण आमच्यामध्ये आज बोलून घेणार, नाहीतर मग आज रात्री साहेबांशी बोलणार. जो काही निर्णय तो तुमच्याशी उद्या बोलतोच. पण 3 दिवस उरलेत, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. युती होईल नाही होईल, तुम्ही किती जागा लढणार, ह्या सगळं कधीपर्यंत हे सगळं सुटेल असं वाटतं? तिढा सगळं नाही, याच्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळी तयारी केली पाहिजे. विनुषा घेऊन फॉर्म बिम भरून रेडी राहिले पाहिजे. पक्षांचा आदेश आला की त्यांनी तो निर्णय घ्यायचा. पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता सगळी कागदपत्र रेडी तयार करून सगळी कागदपत्राची पूर्तता करून तयार राहिलं. किती जागा लढाव्यात शिवसेनेने असं तुमचं अनालिसिस आहे? शहरात किती जागा शिवसेनेने लढवल्या पाहिजे सन्मानपूर्वक युती म्हणजे? नाही, याच्यामध्ये मी 165 जागांचा अहवाल साहेबांकडे दिलेला आहे.
साहेबांनी तो निर्णय घ्यायचा आहे आणि त्यामुळे आता साहित्यामध्ये शेवटी शिंदेसाहेब हे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहताना महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान कसा होईल त्या दृष्टीने ते निर्णय घेतील ना साहेब. 24 मध्ये भाजप वर्सेस दंगेकर पुन्हा वाद बघायला मिळेल जर प्रणव अपक्ष लढला तर तुम्ही काय करणार? नाही, मी धनुष्यबाण. पण प्रणव मुलगा आहे ना तुमचा, तो अपक्ष लढतो पण मी धनुष्यबाण. म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही त्याला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करणार? धनुष्यबाण. बरं. आणि समजा अपक्ष थांबलास तर? नाही, धनुष्यबाण. बरं. मग प्रणवला काय सांगणार? अपक्ष थांबायला रेडी आहे तो म्हणताय, मग प्रणव अपक्ष लढणार का नक्की? नाही, आता तो रेडी नाही, तो माझंच ऐकत नाही. अच्छा, तो माझंच ऐकत म्हणजे तो लढणार अपक्ष? काय माहिती, आता ऐकत ना, आता समजवतो उद्यापर्यंत परत समजवतो त्याला. बरं. ऐकलं तर ठीक आहे, नाही तर त्याचा मार्ग त्याला. शेवटी लोकशाही आहे. मग तुमचा बाप म्हणून तुमचा आशीर्वाद असेल का पोराला की लढतो अपक्ष म्हणून? तो दंगेकरच घेऊन जाणार ना, तो दंगेकरच घेऊन जाणार. बरं. आणि दंगेकरांची पुण्य म्हणजे तुम्हाला सांगतो, या मतदारसंघामध्ये कुटुंब म्हणून काम केलं. प्रत्येक माणसाच्या घरा नाळ जोडलेले माझं परिवार आहे आणि ह्या पद्धतीने मी 30 वर्ष 35-40 वर्ष काम करतो या मतदारसंघात. आणि त्यामुळं दंगेकरांना वेगळं कोण मानत नाही. मग आमच्यापासून खालच्या मजुरापासून वर श्रीमंतांपर्यंत, जेणेकरून माझी कौटुंबिक संबंध आहे. कारण मी आता घर सांगितलं, आडनाव सांगितलं तर घराच्या पायऱ्या किती ते सांगतो. 40 वर्ष त्यांच्या दारात जातोय. 40 वर्ष झालं त्या प्रभागाच्या दारात जातोय. प्रत्येक नागरिक तिथला माझा आहे. दंगेकरांचं म्हणणं असं आहे की शेवटपर्यंत मी शिवसेना आणि धनुष्यबाण म्हणून प्रयत्न करणार, पण प्रणव मात्र आता अपक्ष लढण्यास देखील ठाम आहे. निवडणूक लढण्यावर तो ठाम आहे. जर कोंडी करत युती नाही झाली किंवा युती जरी झाली आणि प्रणव दंगेकरला जर शिवसेनेकडून युतीमधून तिकीट नाही भेटलं तर दंगेकरांचा मुलगा प्रभाग क्रमांक 24 मधून जे आहे तो निवडणूक नक्की लढणार. मग तो अपक्ष देखील लढायला तयार आहे आणि लाचारपूर्वक युती नाही करणार. जर युती करायची असेल तर लाचारी पत्करून नाही तर सन्मानपूर्वक करणार. यावर रवींद्र दंगेकर अजूनही ठाम दिसत आहेत. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.